नहीं है और अरविंद केजरीवाल यांच्यावर शाई फेकणारा नचिकेत भाजपचाच कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट। नगर जिल्हा परिषदेची लढवली होती निवडणूक। गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी वाढवल्यामुळे 15 गावात शिरलं पाणी, पण पुनर्वसन आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मांडलं ठाण। चिपळूण जवळच्या गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणाचा फटका। नदीतले मासे मेले, शेतकऱ्यांची जनावरही दगावत असल्याचा आरोप। छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 30% मतदान, 72 जागांवर होत आहे मतदान। भाजपला आज फायदा होण्याचा मुख्यमंत्री रमण सिंग यांचा दावा। आपको कहना पड़ेगा, चले जाओ, जोर से बोलो। नरेंद्र मोदींचा राजस्थान सरकारला चले जाओचा इशारा। सगळ्या आघाड्यांवर सरकार कमजोर ठरल्याची केली टीका। कॅम्पाकोलामधल्या अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्यांचं पुनर्वसन करण्यासंबंधी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। कारवाईला 30 मे पर्यंत स्थगिती। कॅम्पाकोलानंतर मुंबईमधल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। शिवडीमधल्या 110 टेनामेंट प्रकल्पाच्या गैरव्यवहारात महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारीही सहभागी। आणि देशातल्या पहिल्या महिला बँकेचं आज पंतप्रधान आणि सोनिया गांधींच्या हस्ते उद्घाटन। आचारसंहितेमुळे दिल्लीऐवजी मुंबईत होतोय कार्यक्रम।